भारत आणि पाकिस्तानच्या डीजेमोनमध्ये संवाद, शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही। दोन्ही देशांच्या डीजेमोनची हॉटलाईनवरून बातचीत। भय बिनू होईना प्रीत, समझदार को इशारा काफी है, असं म्हणत एअर मार्शल ए.के. भारती यांचा पाकिस्तानला इशारा। पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8 वाजता संबोधन। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशवासियांसोबत संवाद साधणार। पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारतानं हल्ला केला नाही, हवाई दलाची माहिती। किराना हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही, हवाई दलाचं स्पष्टीकरण। आण्विक तळावरच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडियात चर्चा। न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानात गेल्याच्या पोस्ट व्हायरल। भारत पाक डीजेमोनच्या चर्चेआधी पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं। विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यानं सर्वत्र धुमाकूळ। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घट। सोन्याचे दर 93,800 रुपयांवर। मागील 48 तासात सोनं 2,800 रुपयांनी घसरलं। ग्राहकांना मोठा दिलासा। दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी। जुलैमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4,000 घरांची लॉटरी काढली जाणार। सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असण्याची शक्यता।